ओम गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तं जीवशिवाय भवती ज्ञानेन तत्पदं बोधितं जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मती शांती शीतया श्लेष्ठं कामादिराक्षसारी भवजलधो तत्वबोधसेतुकरम् ओम तत्सत् परब्रह्मणे नमः। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शीर साष्टांग प्रणिपात करून आपण पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर 161 काढा। काल आपण मूर्धमी स्थान कशाला म्हणतात तुरी अवस्था मूर्धमी स्थान बघितलं। तुरी अवस्थेचा मूर्धमी स्थान आहे ही आपण काल बघितलेलं आहे। अवस्था किती तर जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुसुप्ती अवस्था। चौथी तुर्य अवस्था। जागृत अवस्था जी आहे ती स्थूल देहाची आहे, स्वप्न अवस्था सूक्ष्म देहाची आहे, सुसुप्ती अवस्था कारण देहाची आहे आणि तुर्य अवस्था महाकारण देहाची आहे। ही कालच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे। तर तुर्य अवस्था, तुर्य म्हणजेच आत्मा, तर ह्या आत्मेचं स्थान मूर्धनी स्थान। मूर्धनी स्थान कशाला म्हणतात? ओम नमः शिवाय। काल कोण होतं ती सांगा। कालच्या भागात आपण बघितलं मूर्धनी स्थान। सांगा नंदा काकी, मूर्धनी स्थान म्हणजे काय? ओम नमः शिवाय। मूर्धनी स्थान म्हणजे दोन्ही भुवयाच्या मध्ये जी जागा असते त्याला मूर्धनी स्थान असे म्हणतात। ते कुणाचं स्थान आहे? महाकारण देहाचं स्थान आहे। महाकारण देहाच्या महाकारण महाकारण देहाची अवस्था अवस्थेचं कारण हा कोणती अवस्था आहे महाकारण देहाची? तुरी अवस्था आहे। आणि मूर्धनी स्थान म्हणजे दोन्ही भुवयाच्या मध्ये जी जागा आहे ती त्याचं स्थान आहे। आणि परावाचा आहे, आनंदा व भोग आहे, इच्छा शक्ती आहे आणि शुद्ध सत्वगुण आणि शुद्ध म्हणजे पहिल्यापासून म्हणजे एक कोणते ते नाही बरोबर झालं, म्यूट करा। आणि अर्ध मात्र। ओम नमः शिवाय। मूर्धनी स्थान सांगितलं। तुर्य अवस्था महाकारण देह। आपण स्थूल देहाचं बघितलं, स्थूल देहाचे तत्व बघितले आणि ह्याच्यापासून मी कसा आहे वेगळा आहे। स्थूल देहाचे तत्व किती? एका शब्दात उत्तर द्या। स्थूल देहाचे तत्व किती? ओम नमः शिवाय। आहे का कोणाच्या लक्षात? किती तत्वाचा स्थूल देह आहे? ओम नमः शिवाय। स्थूल देह 33 तत्वाचा आहे, सूक्ष्म देहसुद्धा 33 तत्वाचा आहे। तो स्थूल देहाची जागृत अवस्था, सूक्ष्म देहाची स्वप्न अवस्था, कारण देहाची सुसुप्ती अवस्था
महाकारण देहाची तुरीय अवस्था. तुरीय अवस्था म्हणजेच आत्मा. त्याचं मूर्धमी स्थान सांगितलेलं आहे. आणि ती स्थान का दिलं? तसा तर आत्मा सर्व देहामध्ये नखशिकांत भरलेलं चैतन्य म्हणजेच आत्मा आहे. पण मूर्धमी स्थान ही सर्वश्रेष्ठ स्थान आहे शरीरामधलं म्हणून. आणि सर्वश्रेष्ठ महाकारण देहसुद्धा आहे. आणि महाकारण देहाची जी तुरीय अवस्थासुद्धा सगळ्या अवस्थेमध्ये श्रेष्ठ अवस्था आहे. आणि म्हणूनच मूर्धमी स्थान ही असं म्हटलेलं आहे. अवस्थेला मूर्धमी पहिले हेच केवळ ध्यानात आणून या अवस्थेला मूर्धमी स्थान म्हणतात. उत्तम स्थान आहे म्हणून मूर्धमी स्थान असं म्हटलेलं आहे. त्या महाकारण देहाची परा शब्द उच्चाराची पहिली अवस्था. परावाणी. वाणी सगळ्या मिळून वाणी किती? ओम नमः शिवाय. वाणी कितीत मुद्रिकात आहे महाजन? ओम नमः शिवाय. वाणी किती? परावाणी सांगितलं इथं. परा, पश्चात्ती, मध्यमा, वैखरी. 4-5. किती? 4-5. ओम नमः शिवाय. 4 वाणी आहेत. हां, 4 वाणी आहेत. परावाणी, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. तर परावाणी ही परावाणीचं स्थान कोणतं? म्यूट करा. परावाणीचं स्थान कोणतं? महाजनताई म्यूट करा. मंगेताई परावाणी कुठे आहे? कुठं स्थान आहे परावाणीचं? कोण सांगते? हात वरी करा. नंदा काकी सांगा. हात वरी केला. आला हात आता. आलं लक्षात कसा करायचा ते. बोल. ओम नमः शिवाय. परावाणीचं स्थान बिंबीच्या ठिकाणी असतं. बिंबीच्या ठिकाणापासून ते उत्पन्न होतं. ओम नमः शिवाय. म्यूट करा. म्यूट करा तुम्ही. आलं का? हो आलं. बरोबर आलं. परावाणीचं स्थान बिंबीमध्ये आहे. परानंतर दुसरी वाणी पश्यंती कुठं आहे? लक्ष्मीताई बनाळे. सगळ्यांना कळावं. एक दुगिलीच कळालं तर एक दुगिलीच मोक्षापर्यंत जायचं नाही. तुम्ही एवढा वेळ द्यायलात ना तर मग तुम्हाला कळायला पाहिजे. लक्ष्मीताई बोला. परानंतर वाणी जी पश्यंती वाणी आहे तिचं स्थान कोणतं? हां हां पश्यंती वाणीचं स्थान कोणतं? पश्यंती. ओम नमः जयश्रीताई बोला. सांगू का? जयश्रीताई बोला. हात हां. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. पश्यंती वाणी हृदयामध्ये येते. हां, हृदयामध्ये. पश्यंती वाणीचं स्थान हृदयामध्ये आहे. पश्यंती. मध्यमा वाणी कुठं असते? मध्यमा वाणी सुनंदाताई पाटील बोला. जयश्रीताई म्यूट करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मध्यमाच्या ठिकाणी. परा पश्यंती मध्यमा वाणी कंठाच्या. बरोबर आलं. बरोबर. हो कंठाच्या ठिकाणी असते. वैखरी वाणी कुठं असते? सुनंदाताई पाटील बोला. काकू. ओम नमः शिवाय. काकू बोला. वैखरी वाणी कुठं असते? वैखरी वाणीचं स्थान. वैखरी वाणी म्हणजे काय? ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला. वैखरी वाणी. वैखरी वाणीचं ठिकाण सांगा. काकी. ओम नमः शिवाय. नंदाताई पाटील बोला. वैखरी. हां. हां. वैखरी वाटा नेत्रस्थान.
वैखरी वाणी म्हणजे वैखरी जे शब्द आपल्या बाहेर पडतात ते डोळ्यानं पडतात का? मग अं, कुठून पडतात शब्द बाहेर? म्हणजे नेत्रच तर. तोंडातून. मग डोळे कसं म्हणायला? वैखरी वाणी मुखामध्ये जे शब्द आपण बोलतो त्यालाच वैखरी वाणी असं म्हटलेलं आहे. जे शब्द उच्चार केला जातो आवाजामध्ये, आवाज बाहेर निघतो, तीच वैखरी वाचा आहे. ओम नमः शिवाय. म्यूट करा. तर मग शब्द उच्चाराची जी पहिली अवस्था, 4 अवस्था आहेत. तर जी पहिली अवस्था, नंदा काकी म्यूट करा. शब्द उच्चाराची जी पहिली अवस्था आहे त्याला परा म्हणजे शब्द उच्चाराची पहिली अवस्था या नावाची वाचा आहे. कोणत्या देहाची परावाचा? कोणत्या देहाची सांगितली परावाचा? जयश्रीताई, कोणत्या देहाची परावाचा? परावाने ओम नमः शिवाय ताई परावाच्या सूक्ष्म देहाची आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय महाकारण देह. हां, मंगेताई कोणत्या देहाची परावाचा? मंगेताई, मोबाईल बाजूला ठेवून बसलात का की? ओम नमः शिवाय. परावाचा महाकारण देहाची आहे. इथं सांगितलं बघा तुम्ही, त्या महाकारण देहाची परा शब्द उच्चाराची पहिली अवस्था. इथं ग्रंथ जवळ असला की ग्रंथाचंच उत्तर असतात. ग्रंथात लक्ष दिलं की या नावाची वाचा आहे. गुरु व शास्त्राच्या योगाने आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाल्याने. कशानं ज्ञान होतं आत्म्याचं? तर सद्गुरू जेव्हा शास्त्र सांगतात आणि त्याच्याच योगाने यथार्थ म्हणजे जसं आहे तसं आत्म्याचं ज्ञान झाल्याने आपण कृतार्थ आहो, आपण धन्य आहो. ज्ञान झाल्यानंतर माझ्यासारखा भाग्यवान मीच अशी अनुभूतीसुद्धा येते. आपल्याच आत्म्याचं ज्ञान आपल्याला जेव्हा होतं तेव्हा आत्मज्ञान होणं म्हणजे जी 82 तत्व आहेत, सूक्ष्म देहाचे 33, स्थूल देहाचे 33, सूक्ष्म देहाचे 33, कारण देहाचे 8, महाकरण देहाचे 8. जी 82 तत्व आहेत ती 82 तत्व म्हणजे मी नाही, तर या 82 तत्वापेक्षा मी वेगळा सचित आनंदरूप आत्मा आहे. असं नुसतं तोंडानं म्हणणं म्हणजे नाही, तर त्याचा अनुभव घेणं. आपल्यालाही माहिती झालं, माहिती झालं, कळालं म्हणजे अंगीकार केला असं होत नाही. आता केळं घरामध्ये आणले, बघितले, केळं कसे आहेत आपल्याला माहीत आहे, पण आपण खाऊनच जर बघितले नाही तर त्याचा अनुभव नाही. कोणतीही वस्तू आपण नुसती बघून ती माहिती आपल्याला सगळं त्याचं माहीत आहे, पण आपण त्याचा अनुभव जर घेतला नाही तर त्याचा अनुभव घेतला तरच ती कशी आहे त्याचा उपयोग आहे, नाहीतर उपयोग माहिती असून उपयोग होत नाही. तसंच ही 82 तत्वाहून मी आत्मा वेगळा आहे. यथार्थ, यथार्थ म्हणजे काय? कालपासून बऱ्याचदा सांगितलं मी यथार्थ शब्दाचा अर्थ. यथार्थ म्हणजे काय? ओम नमः शिवाय. मुद्रिका ताई बोला, काल होतात का? यथार्थ म्हणजे काय? आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाल्याने. यथार्थ म्हणजे आत्मा जसा आहे तसं. नंदा काकी हात खाली करा, सारखाच वरी नाही. ओम नमः शिवाय. जेव्हा उत्तर द्यायचं तेव्हा हात वरी करायचा, उत्तर द्यायचं संपलं की हात खाली करायचा. कुठे हात? बरोबर. तर यथार्थ म्हणजे जसं आहे तसं. लक्ष्मीताई सांगा, यथार्थ म्हणजे काय? जशाच तसं नाही, जशाच तसे नाही, त्याचं स्वरूप जसं आहे तसं कळणं. आपण आत्मा आहो
आणि आत्मेचं स्वरूप जसं आहे तसं कळणं, म्हणजे देहाला आत्मा म्हणायचं नाही, तर आत्मा जसा आहे तसा आपल्याला त्याचं ज्ञान होणं, म्हणजेच यथार्थ ज्ञान होणं. मग कशाच्या योगाने हे ज्ञान होतं? यथार्थ आत्म्याचं यथार्थ ज्ञान होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? कशाच्या माध्यमातून हे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं? का की कशाच्या ज्ञानातून माध्यमातून हे ज्ञान प्राप्त होतं आपल्याला? ओम नमः शिवाय. हां यथार्थ ज्ञान आपल्याला गुरु व गुरुच्या व शास्त्राच्या योगाने आपल्याला यथार्थ ज्ञान प्राप्त होते. हां सद्गुरू जेव्हा शास्त्र सांगतात, अद्वैत शास्त्र म्हणजे दोन नाही तर तू आत्मा एकच आहेस, असं अद्वैत शास्त्र सद्गुरू जेव्हा आपल्याला सांगतात, तेव्हाच आपल्याला जसं आहे तसं त्या आत्मेचं ज्ञान होतं. आपल्याला आधी माहीत होतं का हो? देह आत्मा आहे का इंद्रिय आत्मा आहे का मधी चैतन्य आत्मा आहे? काहीतरी माहीत होतं का? जेव्हा सद्गुरू आयुष्यामध्ये येतात, आपली साधना होते, अर्धी साधना जेव्हा पूर्ण होते, आपलं अंतःकरण पवित्र होतं, निर्मळ होतं. कशानं अंतःकरण निर्मळ होतं? अंतःकरण निर्मळ करण्याचं साधन कोणते? ओम नमः शिवाय. अंतःकरण निर्मळ झाल्याशिवाय हे ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. तर अंतःकरण निर्मळ कशानं होतं? मंगेताई, कशानं होतं अंतःकरण निर्मळ? अंतःकरण निर्मळ होते. कशाने होतं? सद्गुरूच्या उपदेशाने. आत्मा आत्मा आपला ओळखल्याने. म्यूट करा. असं कोण म्हणलं? मी सांगू का? बोला, सांगा. सांगू का? हातवरी होईल का? निष्काम कर्म केल्याने. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला निष्काम कर्म आणि निष्काम उपासना. निष्काम कर्माशिवाय अंतःकरण निर्मळ होत नाही. अपेक्षेचं द्वार बंद केल्याशिवाय कुत्रे मांजरमध्ये यायचे थांबत नाहीत. गेट बसवून घ्यावं लागतं, तेव्हा त्या घरामध्ये कुत्रे मांजरं डुकरं काहीची येत नाहीत. तसंच जी मनाची जी अपेक्षेचं द्वार आहे ना, ही पाहिजे ती पाहिजे ती पाहिजे, ही पाहिजे ही जी अपेक्षा आहे त्याचं द्वार बंद केल्याशिवाय संरक्षण होत नाही त्या अंतःकरणाचं, अंतःकरण निर्मळ पण होत नाही. प्रथम अपेक्षेचं द्वार बंद करायला पाहिजे. मी ध्येय नाहीच. ध्येय जर नाही तर मग ध्येयाच्या कामनापूर्तीसाठी आपण अपेक्षा करू का? जी माझी वस्तू नाही आणि ती मी पण नाही, मग त्याच्यासाठी झटू का? दुसऱ्याच्या वस्तूचं काही हो जा वाटतं. एखादी वस्तू जर रस्त्यावर पडली तर कोणी सांगितलं, अहो तुमची ती वस्तू बघा दारात पडली, आपण काय म्हणतो? पडू जाती, माझी नाही. मग जशी तिथली आसक्ती सुटली तशी अपेक्षेचं द्वार बंद व्हायला पाहिजे. अपेक्षेचं द्वार बंद झाल्याशिवाय आपल्याला आपलं अंतःकरण निर्मळ होत नाही, पवित्र होत नाही. कर्म आणि उपासना. निष्काम कर्म, सकाम कर्म आपण जेव्हा करू तेव्हा सकाम कर्मानं आपल्याला त्या फलाची प्राप्ती होते, पण अंतःकरण निर्मळ होत नाही, अंतःकरणाची शुद्धी होत नाही. जेव्हा ईश्वरासाठी ईश्वराची उपासना केली जाते निष्काम, तेव्हाच आपलं अंतःकरण निर्मळ होतं. आणि अंतःकरण निर्मळ झाल्यावरच अद्वैतशास्त्र आपल्याला प्राप्त होतं आणि अद्वैतशास्त्र सांगणारे सद्गुरू मिळतात. आणि सद्गुरू मिळाल्यानंतरसुद्धा सद्गुरूची सेवा करावी लागते. सद्गुरूची सेवा किती प्रकारानं करावी? ओम नमः शिवाय. सद्गुरूची सेवा कशी करायला पाहिजे? महाराज होते दारात
ओम नमः शिवाय. बोला. सद्गुरूची सेवा किती प्रकारानं करावी? अंग सेवा, स्थान सेवा, आप्त सेवा आणि सद्भाव सेवा. किती प्रकारानं करावी सद्गुरूची सेवा? 4 प्रकारानं करायला पाहिजे. आज पूर्वीच्या काळी वर्ष सद्गुरूची सेवा 12 वर्ष करावी लागायची. तेव्हा सद्गुरूची कृपा व्हायची आणि सद्गुरूची कृपा झाल्यानंतर अद्वैत शास्त्राचा उपदेश सद्गुरू करायचे. तू कोण म्हणजे कोण आहेस ह्याचा उपदेश करत होते. म्हणून 4 प्रकारानं सद्गुरूची सेवा सांगितलेली आहे. कोणते प्रकार 4? आत्ताच सांगितले. बोला. 4 प्रकार कोणते? ओम नमः शिवाय सांगू ते. हो सांगा. सद्गुरूची सेवा 4 प्रकाराने करावी. अंग सेवा, स्थान सेवा, आप्त सेवा, सद्भाव सेवा 4 प्रकारे करावी. कशी अंग सेवा कशी? अंग सेवा म्हणजे काय? अंग सेवा पूजेचे साहित्य आणून द्यावे, गुरुला स्नान घालावे, अशी अंग सेवा करावी. अंग सेवा. स्थान सेवा दुसऱ्या प्रकाराची कशी कोणती सांगितली सेवा? स्थान सेवा. स्थान हो सांगा. स्थान सेवा म्हणजे मठाचे झाडून काढणे, कपडे धुणे गुरुचे, अशी अंग सेवा स्थान सेवा करावी. कपडे धुणं अंग सेवेमध्ये येतं. स्थान सेवा म्हणजे सद्गुरूचा मठ साफ करणे, सद्गुरू जिथं राहतात ती जागा साफसफाई करणे, सारविणे, पुसणे, म्हणजे ती स्थान जिथं त्यांचं सद्गुरूचं ठिकाण आहे ती ठिकाणाची सेवा करणं म्हणजे स्थान सेवा. 3ऱ्या क्रमांकाची सेवा कोणती आणि ती कशी? आप्त सेवा. हां. गुरुच्या बरोबर आलेल्या पाहुण्यांचा आदर करावा, त्याला जेवायला घालावं, अशी. आणि गुरुला कसं करा? गुरुला पण जेवण घालावं, बरोबर आल्यांना पण करावं आणि गुरुला पण करावं, असं आप्त सेवा. 3ऱ्या क्रमांकाची आप्त सेवा सांगितली. ज्याप्रमाणे म्यूट करत आहे, ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी आपले आप्त आले, पाहुणे आले, म्यूट करा मुद्रिकात आहे माझं. पाहुणे आले तर आपण कशी सेवा करतो? आप्त सेवा. त्यांचा आदर सत्कार करतो, त्यांना पुरण घालतो, जेवाय करतो, म्हणजे त्यांची सेवा जशी करतो आप्त. पाहुणे घरी आल्यानंतर आपण आपल्या आप्ताची जवळच्याची सेवा जशी करतो त्या पद्धतीनं त्याच प्रमाणानं सद्गुरूची सद्गुरूबरोबर आलेल्या सर्वांची आपल्या आप्तासारखी सेवा करणं म्हणजेच आप्तसेवा. आणि सद्भाव सेवा. सद्भाव सेवा कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. बोला. कोणी हातवरी करा. आधी विचारते मी, सांगा. ज्यांना येते ते हातवरी करा. नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. सद्भाव सेवा म्हणजे निष्काम बुद्धीने कोणतीही अपेक्षा न ठेवता मनातून मनोभावाने त्यांची सेवा करायची. त्यांना काय पाहिजे, काय लागतं. ओम नमः शिवाय. सद्भाव सेवा म्यूट करा. सद्भाव सेवा म्हणजे ही आपण जी सेवा केली सद्गुरूची, कोणती केली सेवा? आप्त सेवा केली, स्थान सेवा, अंग सेवा, ही जी सेवा केली, तर ही सेवा केल्यानंतर त्याच्या पाठीमागं कोणतंच अपेक्षा नसावी किंवा भावना नसावी. सद्भाव म्हणजे चांगली भावना असावी. सद्गुरूकडून काहीतरी प्राप्त व्हावं, सद्गुरूने आपल्याला काहीतरी द्यावं, अशी भावना काहीच नसावी. फक्त सद्भाव असावा की सद्गुरू माझे आहेत आणि मी त्यांचा शिष्य आहे आणि मी त्यांची सेवा करण्याचं माझं कामच आहे ती, कारण मी त्यांचा शिष्य आहे, अशी सद्भावना असावी. दुसरी कोणतीच भावना मनामध्ये नसावी. ही सद्भाव सेवा.
अशा 4 प्रकारानं सद्गुरूची सेवा केल्यानंतर आपल्याला सद्गुरू ज्ञान देतात. जेव्हा सद्गुरू अद्वैत शास्त्र आपल्याला सद्गुरूच्या मुखातून ऐकायला मिळतं, ते सांगतात आणि तिथं विश्वास ठेवून आपण ज्यावेळेस ती श्रवण करतो, विश्वास असल्याशिवाय नाही. विश्वासाची पोटी लाभ होय उठाउठी. विश्वास असायला पाहिजे. सद्गुरूमध्ये आणि आपल्यामध्ये तिसऱ्याला येऊच द्यायचं नाही. सद्गुरू वेगळे आणि मी वेगळा, इथं द्वैत पाहिजे. आणि ह्या द्वैतातूनच अद्वैताचा जन्म होतो. द्वैत पक्क झालं तर अद्वैताचा जन्म होतो. दुसरीकडे द्वैत पक्क करायचंच नाही, फक्त एकाच ठिकाणी द्वैत पक्क करायचं, सद्गुरूच्या ठिकाणी, सद्गुरूच्या चरणाच्या ठिकाणी. सद्गुरू एक श्रेष्ठ आहेत आणि मी एक त्यांचा सेवक आहे, असं म्हणूनच ह्या 4 प्रकारची सेवा करून सद्गुरूकडून अद्वैत शास्त्र, गुरु आणि शास्त्राच्या योगाने आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाल्याने अशी सद्गुरूची सेवा करून सद्गुरूच्या मुखातून शास्त्र ऐकावं. आपल्याला ते कळत नाही. माझी मी तिथपर्यंत जाऊ शकत नाही. मोक्षापर्यंत जायचे तर सद्गुरूच्या आधाराशिवाय जाता येत नाही. मग माझी मी मोक्षापर्यंत जाऊ शकतो का? तर ह्याचं उत्तर नाही असं आहे आणि असं आहे असं सुद्धा आहे. माझी मी मोक्षापर्यंत जाऊ शकत नाही, पण सद्गुरूंनी जेव्हा उपदेश केला आपल्याला आणि आपण जर त्याचा अभ्यास केला, ती लक्ष देऊन ऐकला, तर मात्र जाऊ शकतो. एकटे सद्गुरू काहीच करू शकत नाहीत. सद्गुरू तुमच्या मुखापर्यंत घास आणतात, तुमच्या तोंडामध्ये घास घालतात. जसं आई घास बाळाच्या मुखामध्ये घालते, पण चावायचं गिळायचं तर काम त्याचं आहे का नाही. त्यानं चावलंच नाही आणि गिळलंच नाही तर पोटात जाईल का? म्हणून सद्गुरू एकटे काही करू शकत नाहीत. तर सद्गुरू जेव्हा आपल्याला शास्त्र सांगतात, तेव्हा ते आपल्या मनापासून ग्रहण करणं, त्याचा अभ्यास करणं, ते लक्षात ठेवणं, म्हणजे ती खाऊन पोटात घालणं. आणि पोट भरलं की ढेकर देणं. ढेकर देणं कशाला म्हणावं? जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर देता आलं म्हणजे ढेकर देणं आलं बघा. त्याचं पोट भरलं. मग पोट भरल्याशिवाय ढेकर येत नाही. कळाल्याशिवाय उत्तर देता येत नाही. आणि कळालं तर ढेकर आल्याशिवाय राहत नाही. शेपूची भाजी खाल्ली तर कशाची ढेकर येते? शेपूची ढेकर येते. ती लवकर लक्षात येतं म्हणून शेपूचं दुसऱ्याचं लवकर लक्षात येत नाही. शेपूचा वास लवकर लक्षात येतो. मग शेपूची जर भाजी खाल्ली तर शेपूची ढेकर आल्याशिवाय राहत नाही. तसं ज्ञान जर कळालं, सद्गुरूनं जे शास्त्राचं ज्ञान आपल्याला सांगितलं आणि ते आपल्या लक्षात आलं, तर आपल्याला सांगता येतं, म्हणजे ढेकर येते. तर कृतार्थ होतो आपण पुन्हा. सद्गुरूच्या योगाने आत्म्याच्या यथार्थ ज्ञान झाल्याने, यथार्थ म्हणजे जसं आहे तसं, यथार्थ ज्ञान झाल्याने आपण कृतार्थ होतो, सार्थक होतं, कृतार्थ होतो. आपण धन्य आहो. आपली जन्ममरणाची दुःखे निवृत्त झाली. आपल्यालाच वाटतं आपण धन्य आहो, आपण किती भाग्यवान आहो. आपल्याला गुरु मिळाले, आपल्या हातामध्ये शास्त्र आलं आणि ही जन्म जी झाला त्याचं सार्थक झालं. ही नुसतं शास्त्र कळालं म्हणजे सार्थक झालं असं नाही. जर त्याचा अंगीकार झाला तरच त्याचं सार्थक झालं. कपडे घरात आणून ठेवले म्हणजे अंगात घातले असं होत नाही. ते शरीरावर घातल्यावरच त्याचा आनंद प्राप्त होतो. एखादी मिठाई बाहेरून आणली, घरात आणून ठेवली, मिठाई म्हणून माहीत आहे, पण ती ग्रहण केल्याशिवाय अनुभव येत नाही. तसं नुसतं कडून उपयोग नाही, तर त्याचा अंगीकार झाल्याशिवाय उपयोग होत नाही. म्हणून आपण कृतार्थ आहो, आपण धन्य आहो, आपली जन्म मरणाची दुःखे निवृत्त झाली असे बोलून दाखविता येण्याजोगा विशेष आनंदाचा अनुभव, ज्यास आनंद अवभाष भोग म्हणतात. आनंद अवभाष भोग कशाला म्हणतात हे सांगत आहेत. जेव्हा आपल्याला कळतं आणि कळाल्यानंतर जे आपण कोण आहोत, आपला आत्मा
आपल्याला ज्यावेळेस आपल्या आत्मेचं ज्ञान होतं तेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रुधारा वाहतात बघा. कारण तो आनंदच आहे, आनंदाचा अनुभव त्याला येतो. आणि आनंदाचा अनुभव जो येतो तेव्हा त्याच्या मनालाच वाटतं मी किती भाग्यवान आहे, मी किती कृतार्थ झालो, मला जी ही जन्म मिळाला मानवाचा जन्म, त्याचा मी तो जन्म माझा सार्थकी लागला असं आपल्यालाच जेव्हा वाटतं तेव्हा त्याला खूप आनंद होतो, विशेष आनंद होतो. विशेष आनंदाचा अनुभव ज्यास येतो त्यालाच काय म्हटलेलं आहे, आनंद अवभास भोग म्हणतात. मग ही आनंद अवभास भोग जी आहे तो कोणत्या ध्येयाचा आहे, कोणत्या अवस्थेचा आहे? ओम नमः शिवाय. आता का लक्षात? मंगेताई बोला. मंगेताई. आनंदावभास भोग हा महाकारण देहाचा आहे. हां, अवस्था कोणती? कोणत्या अवस्थेचा हा भोग? लक्ष्मी बोल. हां, तुरीय अवस्था. आनंद अवभास भोग हे तुरीय अवस्थेचा आहे आणि तुरीय अवस्था म्हणजेच आत्मा आहे. या महाकारण ध्येयाचा आहे. महाकारण ध्येयाचा भोग आहे, पण महाकारण ध्येयाची अवस्था तुरीय अवस्था आहे. महाकारण ध्येयाची शक्ती इच्छाशक्ती आहे. ज्ञान झाल्यावर निर्विकल्प सुखाचा अनुभव घेण्याची जी इच्छा होते तिचे नाव इच्छाशक्ती. जेव्हा आपल्याला ज्ञान होतं, आपल्याच आत्मेचं आपल्याला ज्ञान होतं तेव्हा कोणताच संकल्प मनात नसतो, विकल्प नसतो, काहीच प्राप्त करायचं नाही. असं का होतं? तर देहाची आसक्तीच उठलेली असते. देहाचं माझा नाही, तिथं अहंता नाही, ममता नाही. त्यावेळेस आपल्या स्वतःचाच अनुभव आपल्याला होतो. जेव्हा आपल्या मनामध्ये कोणताच संकल्प उठत नाही बघा, काहीच आपल्याला प्राप्त करून घ्यायचं नसतं तेव्हा दुःखच होत नाही. दुःख कशानं होतं? तर संकल्प विकल्पानं दुःख होतं. अहंता आणि ममता ही सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे. मी आणि माझं ही अहंता आणि ममता आहे आणि ही बंधनाचं स्वरूप आहे आणि ही दुःखाचं कारण आहे. आपल्याला काहीतरी वस्तू प्राप्त व्हावं वाटू लागली आणि जेव्हा ती प्राप्त नाही झाली तेव्हा आपल्याला दुःख होतं. पण आपल्या मनामध्ये काही वस्तू प्राप्त व्हावी अशी इच्छा जर उत्पन्न झाली नाही तर दुःख होईल का? कशाचं दुःख होईल? होतच नाही. काही प्राप्तीचे आपल्याला काही ती द्वारच बंद केलेले प्राप्तीचं, आणि प्राप्तीचं द्वार बंद केल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष म्हणजे काही कळालं तरी मोक्ष प्राप्त होत नाही. अंगीकार केल्याशिवाय मोक्ष प्राप्त होत नाही. तर त्यालाच इच्छाशक्ती असं म्हटलेलं आहे. ज्ञान झाल्यावर निर्विकल्प, कोणताच संकल्प नाही ना विकल्प नाही, निर्विकल्प सुखाचा अनुभव घेण्याची जी इच्छा होते तिचेच नाव इच्छाशक्ती. आपल्या स्वतःच्या आत्म्याचा अनुभव घेण्याची इच्छा म्हणजेच इच्छाशक्ती. हे ध्येयाचा सत्वगुण आहे. इथं कोणता आहे महाकारण ध्येयाचा? सत्वगुण आहे. रजगुण आणि तमोगुण यात संबंध ज्यात बिलकुल नाही. आता रजगुण कशाला म्हणावं? तर जेव्हा आपण प्रपंचातल्या वस्तूचा, प्रपंचाचा विचार करतो तेव्हा आपण रजोगुणामध्ये असतो. तमोगुण ज्यावेळेस लोकांची निंदा करतो, शिव्या शाप देतो, लोकांविषयी मनामध्ये वाईट चित्तो, 3 प्रकारचं पाप जे सांगितलं त्या पापाच्या आपण कृतीमध्ये असतो. शारीरिक, मानसिक ही जी पाप घडतात आपल्या हातानं त्यावेळेस आपण तमोगुणामध्ये असतो. जेव्हा दुसऱ्याची निंदा आपल्या मुखातून होते किंवा आपल्या मनानं सुद्धा लोकांचं वाईट आपण चित्तो त्यावेळेस तमोगुणात असतो. प्रपंचाच्या विचार करतो तेव्हा रजोगुणात असतो. पण जेव्हा ईश्वराचा विचार मनामध्ये असतो तेव्हा मात्र सत्वगुणात असतो. आपण आपल्या स्वतःच्या
आत्म्याचा अनुभव जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण सत्वगुणामध्ये असतो. इतर रजोगुण आणि तमोगुण याचा संबंध ज्यात बिलकुल नसतो. रजोगुण आणि तमोगुण बिलकुलच नसतो. असा जो सत्वगुण त्याला शुद्ध सत्वगुण म्हणतात. रजोगुण तमोगुण असताना सत्वगुण असतो, त्याला शुद्ध सत्वगुण असं म्हणता येत नाही. आपण परमार्थ करत असताना तिथं क्रोध आला तर ते शुद्ध सत्वगुण नाही. आपण सत्वगुणामध्ये आहेत परंतु शुद्धता नाही त्याच्यामध्ये. पारायण करतो आणि पारायण करता करताच बसण्यासाठी कशासाठी तरी राग येतो, भांडणं करतो, मग तिथं शुद्ध सत्वगुण नाही. सत्वगुण आहे पण शुद्ध सत्वगुण नाही. जेव्हा आपलं सगळं लक्ष ह्या विकारापासून बाजूला निघालेलं आहे आणि आत्मस्वरूपात विलीन झालेलं आहे, आत्मा मीच आहे, आत्मदेव मीच आहे, असं जेव्हा आपले अंतःकरणाची वृत्ती होते तेव्हा आपण काय असतो? शुद्ध सत्वगुणामध्ये असतो. शुद्ध सत्वगुण म्हणतात असे जाणावे. या अवस्थेत प्रणवाची अर्धी मात्रा असते, जी आपण शुद्ध सत्वगुणात असतो. आणि ती जी अवस्था आहे त्या अवस्थेत प्रणवाची कोणती मात्रा असते? तर अर्ध मात्रा असते. मग रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण ही जी गुण आहेत, तर सत्वगुणामध्ये ओंकाराची अर्धमात्रा, मग स्थूल देहामध्ये जे आपण बघितलेलं आहे, स्थूल देहाची जी चोपाई आहे त्याच्यामध्ये कोणती सांगितलं? मात्रा. स्थूल देहाच्या चोपाईमध्ये आकार मात्रा सांगितला, सूक्ष्म देहाचा उकार मात्रा सांगितला, कारण देहाचा मकार मात्रा सांगितला आणि महाकारण देहाचा जो आहे तोही अर्धमात्रा आहे. महाकारण देहाचा अर्धमात्रा असते. आपण दृष्टा आहो असा जो अभिमान, यालाच प्रत्येगात्मा अभिमान म्हणतात. मी ध्येय नाही, मी दृष्टा आहे. दृष्टा कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. मी दृष्टा आहे म्हणजे दृष्टा कशाला म्हणावे? मंगेताई बोला. ओम नमस्कार. दृश्यावरून भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टाचे म्हणावे. दृश्याहून भिन्न राहून दृश्याला जाणतो पाहतो ह्याला दृष्टा म्हणावे. मग असा दृष्टा हो जो अभिमान, म्हणजे मी दृष्टा आहे असा अभिमान, मी श्रीमंत आहे, मी मोठा आहे, मी सुंदर आहे, ह्याचा कसा अभिमान येतो आपल्याला? तसा अभिमान मी दृष्टा आहे ह्याचा असावा. ही माझं नाही, मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे असं अंतःकरणापासून आपल्याला अभिमानानं वाटावं. मग त्याला कोणता अभिमान म्हणतात? तर प्रत्येगात्मा अभिमान म्हणतात. प्रत्येगात्मा कशाला म्हणा? प्रत्येगात्मा म्हणजे काय आहे का कोणाच्या लक्षात? नंदा काकी बोला. प्रत्येगात्मा. प्रत्येगात्मा म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये असलेला आत्मा. हां, बरोबर. प्रत्येकाच्या आत जो आत्मा आहे तो प्रत्येगात्मा आहे. मग प्रत्येगात्मा प्रत्येकाचा वेगळा आहे का? का एकच आहे सगळ्यांचा? काकी बोला. ओम नमः. एकच आहे पण प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये याला म्हणतो वेगळा वेगळा. प्रत्येक आत्मा वेगळा वेगळा आहे का? नाही, आत्मा एकच आहे. हां. आणि प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्याच आहेत. ओम नमः शिवाय. मंगेताई बोला. आत्मा एक आहे का वेगळा आहे? म्यूट करा ताई. आत्मा एकच आहे. मग प्रत्येक आत्मा तो प्रत्येकाच्या आत्म्यात असतो म्हणून त्याला प्रत्येकात्मा म्हणतात. आत्म्यात आत्मा कसा असेल? प्रत्येकाच्या देहात असतो म्हणून त्याला प्रत्येकात्मा. तसं जी शब्द तेच इथं ह्या शास्त्रामध्ये दुसरा कोणता शब्द पदार्थ दुसरा घालायचाच नाही. जी आहे ती सांगायचं. आत्म्यात आत्मा कसा असेल? एकच तर आत्मा आहे. मग त्या आत्म्यामध्ये दुसरा आत्मा कसा असू शकतो? आत्मा म्हणावं कशाला? ओम नमः शिवाय. मग ते बोला. आत्मा म्हणजे काय?
देहामध्ये नखशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा म्हणावे. मग प्रत्येक आत्मा म्हणजे काय? प्रत्येकाच्या देहात असणाऱ्या चैतन्याला प्रत्येक आत्मा म्हणावे. हम्म. प्रत्येकाच्या देहामध्ये एकच चैतन्य आहे, ते प्रत्येकामध्ये भरलेलं आहे. कसं तर आकाशाप्रमाणे एकच आकाश आहे, पण ते आकाश घटामध्ये सुद्धा तीच आकाश आहे. माठामध्ये जे आकाश आहे, पोकळी आहे, ती बाहेरच्या आकाशाची का माठामध्ये नवी तयार झाली हो? माठामध्ये जी पोकळी आहे, माठ बनवला आपण घट, त्याच्यामध्ये जी पोकळी आहे ती पोकळी नवीन तयार झाली का पहिलीच होती तिथं? नंदा काकी बोला. ओम नमः. हां. ती पोकळी पहिलीच होती तिथं, पण ती माठामध्ये तीच असते बाहेरचीच. मग त्या माठामधल्या पोकळीला काय म्हणतो आपण? नाव काय आहे त्याला? घट आकाश. हां. माठामधल्या पोकळीला घट आकाश असं म्हणतो आपण. घरामधल्या पोकळीला? घरामध्ये घरामधल्या पोकळीला आपल्या घराचं आकाशच म्हणतो. मठ आहे मोठा बांधलेला, मठातल्या पोकळीला काय म्हणतो आपण? मठ आकाश. मठ. घर आकाश. हां, घरातल्या पोकळीला सुद्धा आकाशच म्हणतो, मठातल्या पोकळीला आकाशच म्हणतो, घटातल्या पोकळीला सुद्धा आकाशच म्हणतो. मग ही आकाश जी आहे ती वेगळे काय एकच आहे? ओम नमः. आकाश एकच आहे. मग एकच जर आहे आकाश, तर मग घटातलं आकाश आणि मठातलं आकाश आणि महद आकाशी म्हणजे कसं म्हणतो तसं? एकच आहे. ते माठामध्ये जे दिसलं म्हणून ते मठ आकाश म्हणायचं त्याला. मठाची उपाधी लागली म्हणून मठ आकाश म्हणा. उपाधीला पकडलं म्हणून ती झालं. तसंच आत्मा सुद्धा आहे. अंतःकरणाची उपाधी लागली आत्मा. तेच जसं आकाश वेगळं नाही, एकच आकाश आहे. तिथं घट नवीन झाला, आकाश नवं नाही झालं. घट फुटला की ती पुन्हा त्या आकाशातच विलीन झालं. मग तिथं घट उत्पन्न झाला, घटातलं आकाश उत्पन्न होत नाही, पण तरीसुद्धा आपण घटातल्या आकाशाला घट आकाश म्हणतो. तर का तर ती घटाची उपाधी लागली. घट जोपर्यंत आहे तोपर्यंत घट आकाश आहे, घट फुटला की संपलं, मठात गेलं, ती घट आकाश महद आकाशामध्ये गेलं. तसंच मठ जोपर्यंत आहे तोपर्यंत मठ आकाश आहे. मठ जर पडला, त्याच्या भीती पडल्या, पाडला मठ आता नवा बांधायचा म्हणून, तर त्या मठातलं आकाश कुठं गेलं? ओम नमः शिवाय. कुठं गेलं आकाश मठातलं? हां, महद आकाशामध्ये विलीन होऊन गेलं ते. मग आधीचं महद आकाश होतं, त्याच्यात काहीच फरक नाही. मठ बांधला म्हणून ती मठ आकाश आपण म्हणतो, घट उत्पन्न केला म्हणून घट आकाश म्हणतो. तसंच आत्मासुद्धा आहे. देह आहे तोपर्यंत आत्मा आहे, देह संपला की आत्मा ब्रह्मामध्ये विलीन होतो. ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं जी चैतन्य आहे तीच चैतन्य आतमध्ये आलं, फक्त ह्या घटामध्ये, शरीरामध्ये. शरीर म्हणजे एक घटच आहे, त्याच्यामध्ये आलं म्हणून आत्मा झाला. का की तुमचा आत्मा माझा आत्मा वेगळे आत्मे झाले असं नाही. आत्मा एकच आहे. जसं आकाश एकच आहे, आकाश एकच आहे, घट वेगळा निर्माण झाला आहे. आणि घट निर्माण झाला म्हणून घट आकाश नाव पडलं. मठ निर्माण झाला म्हणून मठ आकाश नाव पडलं. तसं आपला देह आहे तोपर्यंत तो आत्मा, देहामध्ये आहे म्हणून आत्मा आहे. देह संपला, त्याला पुरून टाकलं, त्याच्यातलं चैतन्य निघून गेलं की ते चैतन्य ब्रह्मामध्ये विलीन झालं. ते वेगळं नाही. आकाश जसं वेगळं नाही, तसंच ही आत्मचैतन्यसुद्धा वेगळं नाही. ब्रह्मचैतन्य आणि आत्मचैतन्य एकच आहे, ती वेगळं नाही. आलं का लक्षात? प्रत्येगात्मा अभिमान म्हणतात. प्रत्येगात्मा, प्रत्येकाच्या आतमध्ये असलेला आत्मा. मग प्रत्येकाच्या आतमध्ये जो आत्मा आहे आणि त्याचा अभिमान कसा? तर मी दृष्टा साक्षी आहे. ही जी 82 तत्व आहेत,
आपण पहिलेपासून व्यवस्थित बघायला पाहिजे, ऐकायला पाहिजे, तरच कळतं बघा. पहिल्याच दिवशी 82 तत्वावर आपल्या गोंधळ झाला थोडा. 82 तत्व पहिल्याच दिवशी जर तुम्हाला सांगितलं असतं तर एक बी तत्व कळालं नसतं. एक 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 तत्व बाजूला काढीत 82 तत्व बाजूला काढायचेत. कसंही बाजूला निघायचं ह्याच्यापासून. तर आता वेळ झालेला आहे. या तत्वापासून बाजूला कसं निघायचं हे आपण उद्याच्या भागामध्ये बघू. पाठ मिस करू नका. प्रयत्न करा पाठ मिस न करता ऐकण्याचा. कालच्या पाठात गेलेलं आज ऐकायला मिळत नाही. कालचं जरी सांगितलं तरीसुद्धा पूर्ण सांगण्यात येत नाही. वाहती गंगा आहे तोपर्यंतच आंघोळ करायची असते. काल आंघोळ केली आणि आज आपण तिथं गेलो तर कालचं पाणी तिथं राहिलेलं नसतं. ते सागराच्या दिशेनं पुढे गेलेलं असतं लांब. आपण आज आंघोळ दुसऱ्याच पाण्यात करतो, कालच्या पाण्यात नाही. गंगेत जरी आंघोळ केली तरीसुद्धा कालच्या पाण्यात आज आंघोळ करत नाही. तसंच ही वाहती गंगा आहे. या वाहत्या गंगेमध्ये आंघोळ करून हात धुवून घ्यायचा. ह्याच्यापासून खरंच अडचण आली तरच ही पाठ मिस करायचा, नाही तर पाठ जाऊ द्यायचा नाही. ते आपलंच सार्थक आहे त्याच्यामध्ये. ओम नमः शिवाय. राहिलेला विषय आपण उद्याच्या भागात बघू. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम.